केली. म्हणजे माझी 10वीची परीक्षा झाली, त्याच्यानंतर मी लगेच 11वी पासून मी सोलापूर दिनमान ह्या स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये वृत्त निवेदनाला सुरुवात केली, पत्रकारितेला सुरुवात केली. 2002ला सोलापूरला जी पण हे करावं असं का वाटलं? कुठलं सर? हे दिनमानमध्ये म्हणजे पत्रकारिता करावी, वृत्त निवेदन करावं, शाळेमध्ये असताना भाषणं वगैरे असं सगळं होतं. वडील मुवमेंटमध्ये असल्यामुळे पुरीनं बोलावं हे त्यांना वाटत होतं. आणि म्हणजे खूप लहान असल्यापासून म्हणजे माझं पहिलं भाषण जे झालं, मी माझ्या इन्स्टावर पण शेअर केलंय. तो फोटो पण तुम्हाला सुदैवानं तो माझ्याकडे अवेलेबल आहे, तो इन्स्टावरती पण आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी ही मोची समाजाच्या वतीनं करत होते. आणि मग त्यावेळेला वडील दलित पॅंथरचे शाखा अध्यक्ष होते. आणि मग त्यावेळेला ते म्हणाले की तुला भाषण करायचं, आणि आदल्या दिवशी कुणाकडून तरी, म्हणजे एक अशिक्षित बाप कुणाकडून तरी एका पानाचं भाषण लिहून आणतो आणि आपल्या लेकीला आदल्या रात्री देतो आणि सांगतो की उद्या तुला बोलायचंय, हे भाषण पाठ करून ठेव. काहीही कळत नव्हतं, कारण माझं वय 1991ला, म्हणजे 84चा माझा जन्म, एक 6-7 वर्षांचं त्यावेळेसचं वय. आणि मग त्यावेळेला रात्रभर बसून मी ते भाषण पाठ केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये तिथले स्थानिक महापौर, स्थानिक आमदार वगैरे त्यांच्यासमोर तो फ्रॉक घालून ही छोटीशी मुलगी अतिशय आत्मविश्वासानं उभी राहून म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांचा संदेश आहे की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. ती त्या प्रवासाची सुरुवात होती. तिथून शाळेमधल्या प्रत्येक, मग स्वातंत्र्य दिन असेल, महात्मा गांधींची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, इतरही काही दिवस असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलत होते. मग असंच हळूहळू सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हेच एक सूत्रसंचालनाचं माझं जो एक कार्यक्रम होता तो त्या दिनमान वृत्तवाहिनीच्या लोकांनी ऐकला आणि ते म्हणाले की तुम्ही आमच्याकडे काम करणार का? मला काम हवंच होतं. मग तेव्हा ओघानं मग तशी सुरुवात करत गेले. आणि मी अगदी 11वी 12वी, म्हणजे मी 12वीला कला शाखा निवडली, 10वीला चांगले मार्क होते, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलला माझा नंबर लागलेला होता. मग 3000 रुपये फी होती सर. मेरिटमधून नंबर लागला होता, जनरल कोट्यामधून लागला होता, रिझर्व्हमधून सुद्धा नाही. पण ती 3000 रुपये फी भरण्यासाठी वडिलांना आईचं मंगळसूत्र विकावं लागलं होतं. त्यामुळे आता जो तुम्ही फोटो दाखवताय, एकनाथ शिंदे साहेबांचा डोक्यावर महात्मा फुलेंची पगडी घातलेला आहे, तो मुलींचं उच्च शिक्षण मोफत केल्यानंतर मी त्यांचा सत्कार करायला गेले होते. आणि मी तिथे त्यांना आवर्जून सांगितलं की माझ्या वडिलांनी पॉलिटेक्निकलची फी भरायला आईचं मंगळसूत्र मोडलं, त्याच्यानंतर जे काही इंजिनिअरिंगचं शिक्षणासाठीच्या ज्या गोष्टी असतात त्या करता येत नाहीत, म्हणून माझा 1 वर्ष गॅप पडला. आणि मग मी परत कला शाखेला प्रवेश घेतला, कारण घराला आधार देत, भावंडांचं सगळं बघत, आई वडिलांना आधार देत शिक्षण पूर्ण करायचं होतं म्हणून. आणि मग इथून पुढे कुठल्याही लेकीच्या बापाला पोरीच्या शिक्षणासाठी कर्ज काढावं लागणार नाही, सोनं मोडावं लागणार नाही, असा तो निर्णय होता.